इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचे पडसाद आता थेट भारतीय स्वयंपाकघरात उमटताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या काही दिवसातच खाद्यतेलाच्या दरात प्रति किलो 13 ते 15 रुपयांनी वाढ झाली असून प्रति लिटर मागे सुमारे 10 रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही वाढ सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका देणारी ठरत आहे. तेलाच्या दरवाढीचा परिणाम केवळ स्वयंपाकापुरता मर्यादित न राहता तेलात बनणाऱ्या खाद्यपदार्थाच्या किमतीही वाढल्या आहेत. फरसाणा, मिठाई आणि हॉटेलमधील पदार्थ महागले आहेत. यासोबतच हमालीचे दरही वाढले असून वाहतूक खर्च वाढल्यामुळे व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक ताण येत आहे. डालड्याचे दरही वाढले असून पूजेसाठी वापरले जाणारे सुगंधी तेल देखील महाग झाले आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फटका आता थेट सर्वसामान्य नागरिकांना बसताना दिसत आहे. पहिल्यापासून घ्या, तेलाचे भाव कितीने वाढलेले आहेत, किती डब्या मागे वाढलेले आहेत, कशामुळे? तेलाचे भाव जवळजवळ 13 किलो 15 किलो डब्या मागं 50 ते 100 रुपयांनी वाढलेले आहेत. युद्धाचा परिणाम थोडाफार त्या प्रमाणात झालेला आहे. क्रूड ऑइल असो, बाहेरचं तिथून तेल येण्याचा त्याचा परिणाम तेलाच्या थोड्या किमतीवर होत असतो. तर 13 लिटर आणि 15 लिटरचा डबा आहे, त्याच्या पाठीमागे किती? 50 ते 100 रुपये डब्याला फरक पडलेला आहे. मग तुटवडा जाणू शकतो? नाही, तुटवडा जाणवणार नाही. माल सगळ्यांकडे असतो, भारतात भरपूर असतो. फक्त थोडं रेट फ्लक्च्युएट होत असतं. कुठून माल येतो? माल आपल्याकडं बऱ्याच देशातून येतो. अर्जेंटिनामधून येतो, रशिया, युक्रेन, ब्राझील, मलेशिया, इंडिया भरपूर देशातून प्रमाणात माल आपल्याकडे येत असतो. त्यामुळे आपल्याला त्याचे काही जाणवणार नाही. पण युद्धाचा परिणाम रॉ मटेरियल कॉस्टिंगवर वाढणं, प्रोड्युसिंग कॉस्ट वाढणं ह्याच्यामुळे होत असतो. त्याचा थोडंफार इम्पॅक्ट आपल्यावर होणार. पारस मुथा यांचा रिपोर्ट.